नमस्कार मित्रांनो, मी श्लोक स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर मी आज जेवण बनवणार आहे कोलंबीचं. आणि आम्ही काल मालवणला गेलो होतो आणि 2 दिवसाआधी माझा मित्र आलेला आणि काल त्याला आम्ही मालवण दाखवायला घेऊन गेलेलो. मालवणच्या बीच वगैरे दाखवला आणि तिकडे मच्छी मार्केटमध्ये मच्छी चांगले स्वस्त भेटते. तर म्हणलो की तिथून एक कोलंबी घेऊन येऊया. बाकीचं काय बांगडे वगैरे होते पण ते नाही आणले, आम्ही कोलंबी घेऊन आलो. आणि मी दीपेश आणि अथर्व. दीपेश हा माझा मुंबईचा मित्र आहे, तर हा आला आहे होता माझ्या गावी राहायला. तर आता तो आहे आणि आता अथर्व पण इथे जेवायला येणार आहे. आणि जशी रेसिपी आहे कोलंबीची ती मी स्वतः बनवणार आहे. आईला त्रास वगैरे नको जास्त म्हणून मी बोललो की मीच बनवतो जेवण. तर आता मी जेवण स्वतः बनवणार आहे, तर त्याचा चवलग तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आता खूप लेट झाला, आताच 8 वाजले आणि जेवण बनवायला मला तर खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे मला वाटतं 10 1:30 वाजतील आरामात. तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे टोमॅटो ठेवले आहेत आणि हे कांदे 2-3 अजून 1-2 घ्यायला लागतील. आता याच्यावर आपण कापून घेऊया आता. आणि ते कोलंबी आणली आहे बघा, ही बघा. तर ही कोलंबी आहेत ना, ही काल मालवणला गेलेलो तेव्हा आणली बघा, एवढी आहेत. तर आता याच्या अर्धी थोडीशी फ्राय करणार आणि थोडीसं ग्रेव्हीतलं. 2 कांदे घेतले आणि 4-5 टोमॅटो. एवढे लागणार नाही, थोडेसे कापून घेऊ, जेवढे आपल्याला गरजेपुरते पुरते लागतील तेवढे. तर टोमॅटो की कांदे किती पेश दे ना, काय पण दे. टोमॅटो का नको, कांदे रडशील. हे घे ते टोमॅटो का बारीक बारीक कापा थोडे, त्याच्यामध्ये काप ठेवून ठेव. आता आपले कांदा टोमॅटो कापून झालाय. 3 कांदे आणि 2-3 टोमॅटो कापले आहेत. आणि आता आपण चुलीवर मस्त बनवून घेऊया इथले कोलंबी. आणि थोडेसे फ्राय पण करायचे आहेत. आता जास्त तर नाहीत, आम्ही 300 रुपयाचे आणले होते, पण बघा एवढे सर एवढे आहेत फक्त. त्यांना आता थोडं साफ करून घेऊया बघा. त्यांना फ्रीजमध्ये ठेवलेले त्याच्यामुळे कडक झाले आहेत ते. त्या आईने थोडेसे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. ही कोलंबीची साईज बघा मस्त आहे, बऱ्यापैकी आहे तशी आहे. ॲव्हरेज पण आता असे मोठे कोलंबी नाही म्हणू शकत त्याला, मीडियम आहे बघा. मस्त साफ करून घेतले आहेत. काढूया एक करून प्लेटमध्ये, त्याच्यात दाखव. थोडी आपण फ्राय करूया. ते ठेवून घेऊया मस्त. टोप छोटा आहे जरा, जास्त करत नाही आम्ही लोक. आता आपण कांदा टोमॅटो टाकून घेऊया. पहिले थोडासा कांदा टाकतो. आता आपण कांदा टाकलाय, थोडा वेळ भाजला ना काय त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. मग कसा कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही तयार होईल मस्तपैकी. कांदा थोडा आता भाजून घ्यायला. कांदा असा भाजून झाला पूर्णपणे बघा. आता थोडा त्याचं पाणी सुटलं. आता त्याला टोमॅटो आहे, आता टोमॅटो टाकून घ्या, त्याच्यामुळे ग्रेव्ही तयार होईल. तर आता कांदा टोमॅटो आपला थोडापैकी भाजून झाला बऱ्यापैकी. आता आपण हे तमालपत्र टाकून घेवायच्या आतमध्ये. जोपर्यंत आता तो कांदा टोमॅटोचं पाणी होत नाही ग्रेव्ही पूर्ण, तोपर्यंत त्याला असं भाजून घ्यायचं मस्त. आग थोडी कमी ठेवायला लागते, कारण म्हणजे थोडासाठी शक्यता लागते, खालून थोडं लागतं. त्यामुळे आग थोडी कमी करायला लागेल. पण थोडे 1-2 लाकडं पाणी करून घेऊ. तर आता आपला बघा कांदा टोमॅटो भाजून हे झालं आहे, भाजून घेतलं आहे मस्तपैकी. आता कोलंबी टाकून घेऊया. कोलंबी आहे. मसाला आहे, मसाला टाकून घ्या थोडासा आपल्या चवीनुसार. मसाला टाकून झालाय. आता आपण मीठ टाकून घ्या चवीनुसार. थोडी जेवण टाकून घेऊया.
तर थोडंसं पाणी टाकून घेऊया. हे बघा मस्तपैकी झालं. आता हे थोड्या वेळेला शिजत ठेवूया असं आग वगैरे करून. तर आता इथे शिजत ठेवलं आहे आणि आता इथे आपण जे आपण फ्राय करणार आहेत कोलंबी ते घेतले आहेत. आता याच्यामध्ये लिंबू आणि हे मीठ मसाला सगळं लावून घेऊ. लिंबू पिळून घेऊया थोडं मसाला. चवीनुसार हळद. पीठ आहे तांदळाचं. तयार झालंय. आता आपण काढून घेऊया पुढची रेसिपीची. घे. कोलंबी एक एक करून तेला सोडूया. काय नाही भरलं तर हे बघा आता आईला जेवढं पण जे फ्राय करायचं होतं ना ते काम आईला दिलेलं लास्टला. मस्त झालंय तयार कोलंबी फ्राय. जेवारी आरामात.